16-17 वर्ष काम करते मी, तर काय करायचं हे जितकं मी शिकलीये तितकंच काय नाही करायचं तेही तर आपण शिकतोच ना. कधी कधी खरंच वाटतं आपण एखाद्या सिनेमा शी काय घाण सिनेमा बनवलाय आणि त्याचं कलेक्शन ऐकून चक्कर येते. नमस्कार, मी आहे तुमची आरजे शो शोनाली आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आहे अतिशय गुणी, देखणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोड आवाजाची अभिनेत्री, गायिका सुद्धा आहे ती मृण्मयी देशपांडे आपल्यासोबत. म्हणून माझ्या स्टार्स कट्ट्यावरती तुझं खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. आणि आज दिवसाची सुरुवात तुझ्याबरोबर होतीये, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. थँक्यू. आणि मी अजिबात हलणार नाही तुझ्या समोर बसून खुर्चीवरती. आणायला तुला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. मला खूप एन्झायटी होते. मला सांग की तुला कुठल्या गोष्टीच्या बाबतीत एन्झायटी होते? कुठलीच नाही. किती गोड. मला नाही होत, म्हणजे किंवा मला कुठल्याही बाबतीमध्ये होऊ शकते. म्हणजे मला असं काही समोरचा माणूस काहीतरी असं पाय हलवतोय, हात हलवतोय किंवा काहीतरी एक स्पेसिफिकली बोलतोय आणि त्याच्यामुळे अँझायटी व्हायला सुरू होते, असं काही होत नाही. पण ऑब्व्हियसली सिनेमा जेव्हा जवळ येतो तेव्हा मात्र अँझायटी लेवल काहीतरी वेगळ्याच ठिकाणी पोहोचलेली असते. 10वीच्या परीक्षेची फिलिंग असते ना पूर्ण. हो, म्हणजे तेव्हा पण एवढी अँझायटी मला झाली नव्हती. 10वी आणि 12वीला हुशार विद्यार्थिनी नाही, एक्झॅक्टली ऑपोजिट होतं. मला माहिती आहे माझं इतपतच होणार आहे. वर्षाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा खूप गोष्टी आपण ठरवल्या असतात, काही प्लॅन्स आपण केलेले असतात. या वर्षासाठी तुझ्या काय प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत? या वर्षी मला पुन्हा एकदा डिरेक्ट करायचं आहे. एक राधा एक मीरानी सुरुवात होतीये या वर्षाची. आमच्या सगळ्यांचाच लाडका सिनेमा, किंवा मी ज्या सिनेमामुळे मी स्वतःला वेगळ्या भूमिकेमध्ये किंवा ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून बघायला सुरुवात केली, तो हा सिनेमा. त्याने सुरुवात होतीये मनाचे श्लोक, जो मी डिरेक्ट केलेला सिनेमा आहे तो या वर्षामध्ये आम्ही रिलीज करू. आणि नवीन स्क्रिप्ट घेऊन मी आणि स्वप्नीलनी पॉडकास्ट सुरू केली आहे, रूट कॉज नावाची, जी पूर्णपणे इकॉलॉजी आणि नेचर संदर्भातच असणार आहे, ज्याच्याबद्दल आपण खूप जास्त बोललं पाहिजे. तर ती पॉडकास्ट फेब्रुवारीपासून आम्ही रूट कॉजला सुरुवात होईल. म्हणजे त्याचे एपिसोड्स आम्ही टाकू. फार्म लाईफ चालू आहे, मला डिरेक्ट करायचं आहे, सो माझं स्क्रिप्टवरती आता काम सुरू झालं आहे. मी डॉक्युमेंटरी स्पेसमध्ये सुद्धा जातीये, सो ते काम सुरू झालंय. आमचा नील अँड मोमो ब्रँड इज डुईंग रिअली गुड. आम्ही सोप्स आणि जे काही ऑर्गॅनिक सोप्स आणि व्हॉट नॉट सगळं बनवतो ते सुरू आहे. सो आय थिंक बऱ्याच गोष्टी चालू आहेत. सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू एव्हरीथिंग. कसं मॅनेज करतेय? कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमचं लक्ष द्यावंच लागणार आहे. आय डोंट नो, सिरियसली. म्हणजे मी आणि स्वप्नील पण हे बोलतोय, समहाव आम्ही हे करतोय. आय थिंक यातली प्रत्येक गोष्ट आम्ही इतकी जास्त एन्जॉय करतो किंवा आम्ही त्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये इतके जास्त पॅशनेट आहोत की ते बरोबर त्या गोष्टींसाठी वेळ निघतो आणि ऑटोमॅटिकली गोष्टींना प्रायोरिटाईज केलं जातं. किती छान. तू आता जसं म्हणालीस की हा जो चित्रपट आहे तुझा, एक राधा एक मीरा जो आहे, तर त्यामधून तू ग्लॅमरस लुकमध्ये दिसतीये. पण सध्या मी तुझं जे लाईफ बघती आहे ते ग्लॅमरसच्या अगदी विरुद्ध आहे. मस्त शेती करण्यामध्ये तू आणि तुझा नवरा बिझी असतात आणि जो काही आनंद, निखळ आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसतो आणि खरंच अगदी मनापासून करतात. तर हे अगदी लहानपणापासून होतं की नाही नंतर डेव्हलप केलं की अरे आपण हे करायला पाहिजे किंवा ही गोष्ट केली तर छान होईल? लहानपणापासून आम्हाला शेतीची कुठलीही बॅकग्राऊंड नाही आहे ना. स्वप्नीलला शेतीची बॅकग्राऊंड आहे, स्वप्नीलला तर अजिबातच नाही आहे. स्वप्नील इज अ डबल MBA, 10वी-12वी बोर्ड इंजिनियर केलेला वगैरे वगैरे. त्याच्या कंपनीज होत्या स्वतःच्या, ETC. आणि त्याच्यानंतर त्याला असं वाटलं की नाही, आय वॉन्ट टू गो बॅक टू माय रूट्स. म्हणजे आणि सध्याची परिस्थिती पाहिली तर आपलं खाणं भयंकर आहे, आपली हवा, आपण जे काही पुण्यामध्ये सुद्धा पोल्युशन काय दुर्कटच आहे सगळं. म्हणजे क्लिअर आपल्याला स्काय, मला आठवत नाही शेवटचा आपण पुण्यामध्ये कधी पाहिलं होतं. आपण दिल्लीबद्दल ऐकतो, आपण मुंबईबद्दल बघतोय, वाचतोय, श्वास घेणं अवघड झालंय. तर त्यामुळे आम्हाला थोडंसं हेल्दी लाईफस्टाईलकडे, सस्टेनेबल गोष्टींकडे जायचं होतंच. आणि ते गेले 9 वर्ष आमचा तोच सगळा प्रयत्न चालू आहे. म्हणजे आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर स्वप्नीलनी ह्या आयुष्याला सुरुवात केली. आणि ऑब्व्हियसली मला पण तेवढीच मजा येते किंवा माझं आणि पाय मातीमध्ये असेल ना, जमिनीवर पण नाही म्हणत मी, मातीमध्ये असेल ना, तर माती तुम्हाला हील करते, माती तुम्हाला बरं करते. आणि ही जी इंडस्ट्री आहे ज्याच्यात मी काम करते, ग्लॅमर इंडस्ट्री म्हणून, तर पटकन पाय थोडे 4 इंच वर जायला वेळ नाही लागत. सो जितकं मला तिथे जमिनीवरती रुटेड राहता येतं, जितकं मला मातीमध्ये राहता येतं,
खूपच छान बॅलन्स होतं. डोकं सुंदर विचार आहे. आणि या सुंदर विचारांसोबत तू सुंदर दिसते, पण तुझे डोळे जे आहेत ते तुला खरंच खूप जास्त तुझ्या सौंदर्याला कॉम्प्लिमेंट करतात. तर या डोळ्यांच्या बाबतीत तुला मिळालेल्या कॉम्प्लिमेंट्स किंवा प्रत्येकाला असं वाटतं की नाही माझ्याकडे ही गोष्ट नसायला पाहिजे, ही गोष्ट असायला पाहिजे? नाही, माझे डोळेच सगळे, मला हे माहिती आहे. बाकी काही नाहीये. प्लीज डोळे आहेत, पण डोळे कसं असतात माहितीये का, तुमचं डोळे सुंदर असं नसतं. तुमची पर्सनॅलिटी तुमच्या डोळ्यांमधून, डोळे खोटं बोलत नाहीत. त्यामुळे तुझे पण डोळे तेवढेच सुंदर आहेत. कारण मला माहितीये तुझं कायमच ज्या प्रेमाने तू आम्हाला इथे आमचं स्वागत करते तुझ्या स्टुडिओमध्ये, आणि किंवा तू गप्पा मारताना सुद्धा काय चालू आहे किंवा कसं हे, तर ते डोळे असतात ना, ते मनाचं दरवाजाच असतात. ते रिफ्लेक्ट होतं. आणि त्यामुळे मी पकडली पण जाते, मला खोटं बोलता येत नाही. ऍक्च्युली तुला मला कंटाळा आलेला लगेच चेहऱ्यावरती दिसतो, राग आलेला. हो ना, खोटं कौतुक करता येत नाही समोरच्याचं, त्यात मी पकडली जाते. त्यामुळे जरा प्रॉब्लेमही होतो, खूप जास्त फजिती होते. असं कुणी भेटलंय कधी की एकदम स्पष्टपणे कुणीतरी तुला बोललंय की अरे नाही, आणि तुला ते आवडलं की ओके? कित्येकदा माझ्याशी सगळेजण स्पष्टपणेच बोलतात. रादर माझे जेवढे चांगले जवळचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याशी मी सुद्धा खूप स्पष्टपणे बोलते, आणि ती अगदी हाताच्या बोटावरती मोजता येणारीच माणसं आहेत. आणि ते पण माझ्याशी खूप स्पष्टपणे बोलतात की काय आवडलं नाही, हे चांगलं होतं, हे नाही आवडलं, हे अजून बेटर. आणि मला वाटतं अशीच लोक आजूबाजूला असली पाहिजे. ते फक्त चांगलं कौतुक करणारी ना, तू माझं कौतुक कर, मी तुझं कौतुक करतो, आपण सगळे मिळून ह्याचं करू, आणि हे सगळे मिळून आपलं करतील. त्याने ग्रोथ नाही होत. म्हणजे तुमचं खरं मनापासून कौतुक करणारी, मनापासून टीका करणारी, म्हणजे त्या टीकेमध्ये सुद्धा दुसऱ्याला खाली खेचणं किंवा त्याचा कॉन्फिडन्स कमी करणं हा त्याच्यातला मुद्दा नसला पाहिजे. त्या टीकेमध्ये मला, मित्रा तू खरंच हे तू करू शकतोस, मग तू हे का नाही केलंस, किंवा हे तू करू शकतेस, तू हा टोन का पकडतेस बोलताना, तू एरवी या टोन मध्ये बोलतेस ना, जो किती चांगला वाटतो, हा कुठला टोन आहे सोनाली तुझा, हे मी तुला सांगितलं तर कदाचित अरे हो यार बरोबर आहे तुझं, असं तुला वाटेल कधीतरी. तर ते खूप इम्पॉर्टंट असतं, आणि त्यात ग्रोथ आहे त्याच्यामध्ये तुमची. ऍब्सोल्युटली. आणि मला याच नोटवरती तुला विचारावं असं वाटतंय की ग्रोथच्या अनुषंगाने तू स्वतःवरती कोणत्या गोष्टींवरती काम करते की तुला असं वाटतं की नाही या गोष्टी आहेत ना, इथे मला ना स्वतःत सुधारणा केली पाहिजे? खूप गोष्टींवरती, म्हणजे तुलाच माहिती असेल. हे बघ, काम करताना ना मला ते तेवढं टेन्शन राहत नाही, कारण मी जेव्हा डिरेक्ट करत असते तेव्हा मला त्या चुका एडिटमध्ये दिसतात, आणि त्या पुढे न होण्याची मी काळजी घेते. म्हणजे आपलं आधीच्या कामापेक्षा पुढचं काम हे चांगलंच असलं पाहिजे. किंवा माझ्या अशा काही चुका झालेल्या आहेत की मी काही सिनेमे नव्हते करायला पाहिजे जे मी केले, तर त्या चुकांमधून मी शिकलेली आहे. सो अशा इंडस्ट्रीमध्ये इतक्या रोज आपण काहीतरी नवीन शिकत असतो. साधं मेकअप सुद्धा आपण आता नाही केला पाहिजे, आधी आपण करायचो, आणि आता किती कमी मेकअप गरजेचा आहे, तिथपासून सगळ्या गोष्टी बदलतात. तर त्या चुकाच असतात की त्या वेळेला केलेल्या त्या सगळ्या चुका असतात, तर त्या तुम्ही हे करत जातात. किंवा एखाद्या माणसाशी आपण ठरवतो की मला नाही या माणसाबरोबर संबंध ठेवायचे, तरी सुद्धा काय तेच आपण बोलायला जातो किंवा काही ना काहीतरी आपण, आणि आपल्याला माहिती असं की हा माणूस आपली माती करतोय किंवा नाहीये आपल्यासाठी योग्य, आणि त्या चुका तुम्ही करत राहता. सो तुम्ही रोज काहीतरी नवीन शिकत असता, आणि आधीच्या फक्त त्या कळल्या पाहिजे. तुम्ही चुका करताय तुम्हाला कळलं पाहिजे, आणि तुम्ही त्याच्यावरती स्वतःला माफ करून पुढे पण गेला पाहिजेत, असं मला वाटतं. ग्रेट. चित्रपट स्वीकारताना तू म्हणालीस की चूक झाली, म्हणजे नेमकं काय झालं, कुठे चुकलं तिथे? एकच कारण नाही देऊ शकत सोनाली, म्हणजे हा एक वेगळा विषय आहे बोलण्याचा. याचं कारण म्हणजे कधी कधी स्क्रिप्ट खूप तगडं असतं, पण ज्या पद्धतीने तुमचा दिग्दर्शक ते व्हिज्युअलाइज करत असतो, ते तुम्हाला ज्या पद्धतीने वाटलेलं असतं की या चित्रपटामध्ये माझी भूमिका अशी आहे आणि ती अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल, तर ती पोहोचतच नाही. त्या वेळेला बऱ्याच गोष्टी बदलल्या जातात. कित्येकदा एडिटिंगमध्ये तुमचा जो रोल असतो तो पूर्णपणे नाहीसा होतो, आणि त्याचा पूर्णपणे अंदाजच बदललेला असतो. कधी कधी असं होतं की स्क्रीनवरती बघताना कळतं की अरे हे नाही छान दिसत आहे. त्यावेळेला आपल्याला असं वाटत होतं की हा सीन वर्क झालाय, त्यावेळेला तो सीन करताना आपल्याला खूप मजा आली. पण ते सलग बघताना, म्हणजे जेव्हा आपण 10 सीन लाईनीमध्ये बघतो किंवा तर तो सीन जो सगळ्यात जास्त आपल्याला आवडलेला सीन असतो तो सगळ्यात बोर होत असतो. अशा अनेक चुका असतात. किंवा कित्येकदा असं वाटतं की स्क्रिप्ट चांगलं आहे, दिग्दर्शकावरती विश्वास ठेवून आपण, आणि सेटवरती काहीतरी वेगळंच प्रकरण सुरू आहे, म्हणजे काही कोणाचं लक्षच नाही आहे त्या सिनेमामध्ये, आणि एक काय म्हणजे टेक्निकली वीक फिल्म असू शकते. सो अशा खूप गोष्टींमधून तुम्ही, आता मी गेली 16 वर्ष सिनेमामध्ये काम करते, या इंडस्ट्रीमध्ये काम करते, 16-17 वर्ष, ऑब्व्हियसली वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. तर त्या वेळेला तुम्हाला त्या कळत नाहीत, आणि पुढे जाऊन त्या चुका म्हणून, म्हणजे आता मला मी हा खूप घाणेरडा सिनेमा आणि तरी सुद्धा मी करतेय असं नाही होत.
किंवा त्यावेळेला असंही असतं की ठीक आहे, मला माहिती आहे की हा सिनेमा तेवढा बरा नाही आहे, पण खूप जास्त तेव्हा वेगळ्या अडचणी असू शकतात, पैसे खूप जास्त मिळू शकतात, किंवा तुम्ही यामध्ये असतात की ठीक आहे पण हा बनेल, यातून काहीतरी एक बनू शकेल. सो प्रत्येक वेळेची गोष्ट ही वेगळी असते, गणित वेगळी असतात. त्यामुळे याला असं एक थेट उत्तर नाहीये काय चुकतं किंवा काय बरोबर येतं, किंवा कधी कधी अत्यंत चुकीच्या लोकांबरोबर अत्यंत चुकीचा सिनेमा करून तो इतका चांगला बनतो. ही इंडस्ट्रीच अशी आहे की तू काहीच याच्यामध्ये प्रेडिक्ट नाही करू शकत. एक आपल्याला वाटत की हा हिडीस सिनेमा आहे, हा शक्य नाहीये चालणं, आणि तो लोकांना इतका वेड्यासारखा आवडून जातो आणि तो करोडोंमध्ये आपल्याला अचंबित आपण पण होतो की अरे म्हणजे ठोकताळे माझे चुकतात, मला कळतंय की नाही इंडस्ट्रीमधलं, असंही वाटतं. कधी कधी खरंच वाटतं आपण एखाद्या सिनेमा हा काय घाण सिनेमा बनवलाय, आणि त्याचं कलेक्शन ऐकून चक्कर येते, आई शपथ. किंवा आपल्याला असं वाटतं की हा माय गुडनेस काय सिनेमा बनवलाय, आणि त्याचं कलेक्शन वाचून चक्कर येते की हा चालतच नाहीये सिनेमा. सो हे सगळं इतकं पर्सनल ओपिनियन्स आहेत ना, ती नाही ऑफकोर्स आहेत. आणि आता जसं आपण प्रत्येकजण आपल्या अनुभवाने शिकत जातो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या बाजू आपण तपासण्याचा प्रयत्न करतो. शेवटी जे पुढे व्हायचं असतं त्या सिनेमाचं नशीब असतं आपण म्हणूयात. आता जेव्हा तू अभिनेत्री म्हणूनही काम करते, दिग्दर्शिका म्हणूनही काम करते, तर खूप फायदा होतो ना की आपण काम केलेलं असतं. तर आपण दिग्दर्शिका म्हणून कसं असलं पाहिजे, आपल्याला काय एक्सपेक्ट असतं, म्हणजे कलाकार आपल्याकडनं काय अपेक्षा करत असतो जेव्हा आपण दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतो, हे किती छान समजतं ना. हो, ते समजतं. मला असं वाटतं की जेव्हा मी अभिनेत्री म्हणून काम करते आणि जेव्हा मी डिरेक्टर म्हणून काम करते, तेव्हा मी एक गोष्ट मात्र नक्की, आणि ते स्वतःला आलेल्या अनुभवांमधून शिकते, की मी माझ्या ऍक्टरला तेवढंच प्रॉमिस करीन जेवढं मी त्याला देणार आहे. ओके त्याच्या रोलमध्ये मी त्याला आवाजा सवा प्रॉमिस नाही करणार, पण आय विल सी टू इट की जे मी प्रॉमिस केलेलं आहे ते मी त्याला देईन. सो माझी स्क्रिप्ट खूप आधीपासून रेडी असते, माझी स्क्रिप्ट टेबलवरच एडिट झालेली असते. सो मग ती नामुष्की येत नाही की असं एखाद दुसऱ्या सीनच्या बाबतीमध्ये होतच की काय कापायला लागतो, काय नाही वर्क होते. म्हणजे जे मी मगाशी म्हटलं की असतो तो इतका छान लिहिलेला आणि त्या सिनेमामध्ये अत्यंत योग्य वेळी आलेला पण नाही. पण मला असं वाटतं की ॲज अ डिरेक्टर म्हणून ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी माझ्या प्रत्येक ॲक्टरला उत्तरं देते. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे कर्तव्य आहे का, म्हणजे तुम्ही बांधील आहात का उत्तरं द्यायला, तर नाही. पण जेव्हा तुमच्या ॲक्टर्सना उत्तरं मिळतात तेव्हा त्यांना बरं वाटतं. तो जो एक रॅपो असतो, कारण प्रत्येक जण त्या आनंदासाठी काम करत असतं की मला करायला मिळत आहे यामध्ये, मला ते करायला मिळत आहे. प्रत्येकासाठी काहीतरी एक ते चॉकलेट असतंच, म्हणजे तो एक सर्वोच्च क्षण असतो त्या सिनेमातला. कधी कधी तोच काढून घ्यायला लागतो त्या नटाकडून. पण मग जेव्हा मी एखादा सीन बघून मी जर का एखादा सिनेमा घेतलाय आणि उद्या मला कळलं की अरे हे सीनच नाही आहे त्या सिनेमामध्ये, आयत्या वेळेला बदललं, तर ॲटलिस्ट मी म्हणते की मला माझ्या दिग्दर्शकाकडून प्रेमाने कारणं तरी कळू देत. का नाहीये तो, मला एक प्रेमाने तू 2 गोष्टी सांगशील तरी की पुन्हा नाही होऊ शकत आहे, तेवढंच पुरेसं असतं. सो तर हे मी जेव्हा डिरेक्टर म्हणून काम करते तेव्हा ज्या गोष्टींनी मला फरक पडला आहे माझ्या आयुष्यामध्ये, ज्या मला लागून राहिल्या आहेत, किंवा ज्या गोष्टी मला माहिती आहेत की ह्या केल्या तर एक क्रू तुमचा आनंदी असू शकतो. तर म्हणजे आपण जेव्हा आता मी म्हटलं ना 16-17 वर्ष काम करते मी, तर काय करायचं हे जितकं मी शिकली आहे, तितकंच काय नाही करायचं तेही तर आपण शिकतोच ना. नॉट नेसेसरी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तू काय शिकलीस गा या प्रोजेक्टमधून, मी काय नाही करायचं हे शिकले या प्रोजेक्टमधून, हे सुद्धा उत्तर असू शकतं की मला हे नक्की नाही करायचं लाईफमध्ये, मला ह्याच्यासारखं नक्की नाही वागायचं आहे लाईफमध्ये, मला ह्याच्यासारखं माझ्या क्रू बरोबर नाही वागायचं, हे पण तर शिकतो आपण. तर ती सगळी गोळाबेरीज करून आपण काम करत असतो. किती छान, किती मस्त आहे की अभिनेत्री असेल छान मस्त राहिलं पाहिजे आणि कुठेतरी त्यांना दुसरीकडे विदाऊट मेकअप त्या आल्या तर तिकडनं पण त्यांना म्हटलं जातं की काय ह्या अभिनेत्रीसारखं तुम्ही राहतच नाही, यांच्यापेक्षा तर आपण बरं आहोत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या जेव्हा ऐकायला मिळतात तेव्हा कसं बघते त्याच्याकडे? कारण मला नाही ऐकायला मिळत या गोष्टी, नाही ना, ॲब्सोल्युटली नाही. माझ्या कानापर्यंत या गोष्टी येतच नाहीत. मी या गोष्टींसाठी बहिरी आहे, मला काही फरक पडत नाही, मला ॲब्सोल्युटली काही फरक पडत नाही. आणि आय थिंक फॉर्च्युनेटली माझे फॉलोअर्स किंवा जे कोणी माझ्यावर प्रेम करतात ना, तेही खूप सेन माणसं आहेत. सो दे डोंट एक्सपेक्ट आवाच्या सगळ्या गोष्टी त्या माझ्याकडून नाही एक्सपेक्ट करत. रादर मला उलट कॉम्प्लिमेंट मिळते की किती मेकअप नसताना तू किती छान, जास्त छान दिसतेस वगैरे, असंच लोक मला म्हणतात, जे मला आवडतं. किती छान. आणि खरं तर हे ऐकायला प्रत्येकाला आवडतं. मला खात्री आहे मृण्मयी सोबतच्या गप्पा तुम्हाला पुढेही ऐकायला आवडतील. एपिसोड 2 मध्ये भेटूयात मृण्मयीसह. तोपर्यंत ऐकत रहा स्टार्स कट्टा.